नमस्कार. उपवासाच्या या सिरीजमध्ये मी सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. नवरात्र विशेष उपवास सिरीजमधला आपला तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे अगदी तोंडात टाकताच विरघळणारी मस्त मऊसूत अशी आणि खाल्ल्यानंतर अजिबात चव न विसरता येणारी अशी आपण उपवासाची बर्फी बघणार आहोत. किती मऊसूत आणि मस्त दाणेदार आहे. उपवासाला तेच तेच गोडाचे पदार्थ खाऊन जर कंटाळला असाल तर अशी ही बर्फी तुम्हाला एकदाच नक्की करून पाहिली पाहिजे. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. माझ्यासारखी उपवासाची बर्फी तुम्ही जर घरामध्ये ट्राय केली आणि त्याचा फोटो तुम्हाला माझ्यापर्यंत पोचवायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही तुमचा फोटो माझ्यापर्यंत नक्कीच पोचवू शकता. आई माऊलीचं नाव घेऊन आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. तोंडात टाकताच विरघळणारी उपवासाची बर्फी बनवण्यासाठी घेतलेली सगळी जिन्नस घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीचं किंवा पेल्याच्या प्रमाणाने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे. म्हणजे अजिबात तुमचं प्रमाण चुकणार नाही. जर प्रमाणात चुकलं नाही तर पदार्थसुद्धा अगदी अचूक असा तयार होतो. तर इथे आपण या वाटीने घेतलेली सगळी जिन्नस मोजून घेतलेलं आहे. ते पुढे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. दुसरीकडे गॅसवर एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि या वाटीमध्ये आपण घरातला नॉर्मली चमचा असतो त्या चमचाने 2 चमचे साजूक तूप घेतलेला आहे. सुरुवातीला 1 चमचा साजूक तूप कढईमध्ये काढून घेतलेला आहे आणि हलकंसं आपण हे गरम करून घेतलेलं आहे. या वाटीने अर्धी वाटी आपण इथे वरईचं किंवा भगरीचं पीठ घेतलेलं आहे. असे हे वरई किंवा भगरीचे तांदूळ कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये आपल्याला सहज उपलब्ध होतात. असं हे मी 1 किलो आणलेलं आहे आणि गिरणीवरून दळून आणलेलं आहे. जसं आपण तांदूळ धुवून त्याला सुकवून वगैरे करतो अजिबात तसं करायचं नाही. डायरेक्ट बाजारातून आणायचं, स्वच्छ आपल्याला निवडून घ्यायचं आहे आणि असं हे बारीक आपल्याला दळून आणायचं आहे. आणि सांगतानाच त्यांना सांगायचं अगदी बारीक म्हणजे तांदळाच्या पिठाप्रमाणे आम्हाला हे दळून द्या. वरईचं पीठ घातलेलं आहे. अगदी मंद आचेवर न करपता, रंग न बदलता पण छान खरपूस आपल्याला 5 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वरईचं पीठ घ्यायचं नसेल तर उपवासाचं कोणतंही पीठ तुम्ही इथे वापरू शकता. जसं शिंगाड्याचं झालं, राजगिराचं झालं, तुम्ही ते पीठसुद्धा इथे अर्धी वाटी वापरलं तरी चालू शकेल. तुम्ही इथे बघू शकता साधारणतः 5 मिनिटं झालेली आहे. यातून छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे आणि रंग अजिबात बदललेला नाही, मात्र मस्त खरपूस असं छान भाजलेलं आहे. 5 मिनिटानंतर इथे आपण सारख्याच वाटीने 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. घरामध्येच तयार केलेला आहे. एक तर तुम्ही ओला नारळ किंवा सुका नारळ त्याचं पाटीचं साल काढून घ्यायचं आहे, तुकडे करून घ्यायचं आणि मिक्सरला त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. रेडीमेड पावडरसुद्धा बाजारात मिळते, तीसुद्धा वापरली तरीही चालू शकेल. पण मी ही घरामध्ये सुक्या नारळाच्या पाटीचं साल काढून तुकड्यांमध्ये करून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. म्हणजे अगदी घरच्या घरी तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट तयार करता येईल. खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही, रंग पटकन बदलतो, म्हणून अगदी तळापासून ढवळत साधारणतः 3 मिनिटं आणखीन आपण याला छान भाजून घेतलं आहे. खोबऱ्यामधून सुद्धा मस्त छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे. गॅस अजिबात आपल्याला मोठा ठेवायचं नाही, नाहीतर ही सगळी जिन्नसं करपायला लागतात. रंग न बदलता मात्र खरपूस आपल्याला ही सगळी जिन्नसं भाजून घ्यायचं आहे. इथे आपण 1 वाटी दुधाची पावडर किंवा ज्याला आपण मिल्क पावडर म्हणतो ती घेतलेली आहे. कोणत्याही ब्रँडची वापरू शकता. अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. मिक्सरला छान फिरवून घेणार आहोत आणि पिठी साखर मिक्सरला आपण याची करून घेतलेली आहे. तुम्ही रेडीमेड जरी वापरली तरीही चालू शकेल. आणि इतक्या जिन्नसांसाठी अर्धी वाटी पिठी साखर अगदी परफेक्ट आहे. साखरेचं प्रमाण किंवा पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. या स्टेजला गॅस अगदीच मंद ठेवायचा आहे आणि अगदी तळापासून ढवळत 1 मिनिटभर ही सगळी जिन्नसं अशी छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. कारण पिठी साखर घातलेली आहे, दुधाची पावडर घातली आहे, म्हणून पटकन हे करपायला लागतं, म्हणून फटाफट आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता सारख्याच वाटीने इथे आपण अर्धी वाटी गरम करून एकदम कोमट केलेलं दूध घेतलेलं आहे. दूध आपण इथे अर्धी वाटी वापरलेलं आहे. जर गरजच वाटली तर आणखीन थोडंसं नंतर वापरणार आहोत, पण अर्धी वाटी दूध इतक्या जिन्नसांसाठी अगदीच परफेक्ट आहे. या स्टेजला गॅस आपण अगदी मंद केलेला आहे आणि मंद आचेवर एक तर उलथानाने किंवा असं हे बीटरने आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे कुठे याच्या गुठळ्या वगैरे झालेल्या असतील सगळ्या मोडत असं हे छान मस्त फेटून आपल्याला तयार करता येतं. जसं मिश्रण गरम होत जातं तसं तुम्ही हे फेटत जाता आणि फेटता फेटता हे मस्त घट्टसर व्हायला सुरुवात होतं.
असं वाटलं घट्टसर होते तर या स्टेजला अगदी अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे आणि उरलेलं 1 चमचा साजूक तूप होतं ते घातलेलं आहे आणि उरलेलं नंतर आपण बर्फी बनवण्यासाठी ताटामध्ये घालणार आहोत. म्हणजे 2 चमचे साजूक तूप याला अगदी परफेक्ट आहे. वेलची पूड नसेल तर नसेल घालायची तरीही चालू शकेल. अगदी मंद आचेवर ढवळत याला साधारणतः 7 मिनिटं झालेली आहेत आणि असं हे छान घट्टसर गोळा व्हायला सुरुवात झालेला आहे. म्हणजे तुमचा गोळा असा हा छान घट्टसर झाला तर तुमचं हे पीठ परफेक्ट असं तयार आहे. तरीही कळत नसेल तर हाताला थोडंसं साजूक तूप लावायचं आहे आणि गोळी हातावर असं ह्याचा गोल पेढा झाला पाहिजे. म्हणजे तुमचं हे बर्फीसाठी परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे असं समजावं. बर्फी थापण्यासाठी एका ताटावर आपण थोडंसं साजूक तूप थोडंसं उरलेलं होतं ना थोडंसं टाकलेलं आहे आणि ब्रश किंवा हाताने असं छान पसरून घेणार आहोत आणि ताटाला तूप सुरुवातीलाच लावून ठेवायचं आहे. म्हणजे साजूक तूप लावलेल्या या ताटावर एकदम गरम गरम असताना हे सगळं आपल्याला पीठ घालायचं आहे. म्हणजे पटकन हे सेट व्हायला मदत होते. तर संपूर्ण आपण पीठ यामध्ये घातलेलं आहे. एकदा तयार केलेलं बर्फीचं हे मिक्स अजिबात थंड करून द्यायचं नाही म्हणून सुरुवातीलाच ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. उलथानाला थोडंसं साजूक तूप लावून असं हे अगदी गुळगुळीत आपण मस्त बर्फीचं ताट तयार करून घेतलेलं आहे. अशी याला मस्त शायनिंग आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता. आणि असं हे गरम गरम असताना करून ठेवल्यानंतर फ्रीजमध्ये मी 10 मिनिटं सेट करण्यासाठी ठेवलं होतं. थोडंसं असं हे घट्ट होतं आणि कापायला अगदी सहज येतं. सुरीने किंवा उलथानाने तुम्ही हे कापू शकता. मी लवकर व्हावं म्हणून अगदी 2 ते 3 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. बाहेर ठेवलं तर अगदी 5-6 मिनिटामध्ये हे मस्त सेट होतं. सुरीने जमत नसेल तर उलथानाने अशा तुम्ही या बर्फीच्या वड्या करू शकता. तुम्ही इथे बघू शकता अशा या परफेक्ट अशा मस्त आपण कापं याची करून घेतलेली आहे. कापं तुम्ही तुमच्या आवडीनुसार चौकोनी करा किंवा कापड्यांच्या प्रमाणे तुम्ही हे करू शकता. आवडीप्रमाणे याला सुकामेवा तुम्ही भुरभुरू शकता. उपवासाची ही बर्फी आणखीन पौष्टिक होण्यासाठी जेव्हा आपण पीठ मिक्स करतो त्यावेळेस तुम्ही मिक्स ड्रायफ्रूट थोडंसं खरपूस भाजून घ्या. मिक्सरला पावडर करून घेतली आणि त्यामध्ये घातली तरीही चालू शकते. तर खूप साध्या सोप्या पद्धतीत पण खूप जास्त पौष्टिक, झटपट होणारी, तोंडात टाकताच विरघळणारी आणि आठवडाभर स्टोअर करून खाता येणारी मस्त मऊसूद आणि दाणेदार उपवासाची बर्फी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला जर बर्फी करायची नसेल तर याचे तुम्ही असे हे छोटे छोटे लाडू जरी केले तरीही चालू शकतील. खूप जास्त मऊसूद होतात आणि हे लाडूसुद्धा अगदी आठवडाभर व्यवस्थित राहतात. एखाद्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये तुम्हाला हे स्टोअर करून ठेवायचं आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा मला नेहमीप्रमाणे नक्कीच सांगा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतायत ते सुद्धा नक्की सांगा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.